Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to see another example on the topic income from salary. This is example number 4 on this particular topic. In the earlier 3 lectures, we have seen 3 examples in which we studied how to compute the income from salary. We know that majority of the individuals, majority of the persons earns income from the salary. आपल्याला माहिती आहे की आपल्या आजूबाजूचे जास्तीत जास्त लोकांचं उत्पन्नाचा मार्ग हा सॅलरी असतो. टेक एक्झाम्पल ऑफ युअर फॅमिली, टेक एक्झाम्पल ऑफ युअर रिलेटिव्स, युअर नेबर्स. Majority of them earns income from salary. So in this particular topic we are going to study how to compute the income from salary as per the income tax rules. हा जो आपला टॉपिक आहे, टॉपिकचं नाव आहे इन्कम फ्रॉम सॅलरी. या टॉपिकमध्ये आपण एखादा व्यक्ती जर एखाद्या ठिकाणी नोकरी करत असेल, त्याला जर पगार मिळत असेल, तर हे सॅलरी इन्कम कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं हे आपण या टॉपिकमध्ये शिकत आहोत. ऑलरेडी आपण या टॉपिकचे 3 एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. त्यामध्ये सॅलरी इन्कम कशा पद्धतीनं काढलं जातं हे आपण त्यामध्ये शिकलेलोच आहोत. Now in this particular lecture we are going to see another example on this particular topic. आजच्या या लेक्चरमध्ये आपण या टॉपिकचं अजून एक एक्झाम्पल पाहणार आहोत. या एक्झाम्पलमध्ये नवीन काय आहे तर in this particular example we are going to study 2 new concepts. The first new concept that we are going to study is the company's contribution to RPF, and the second new thing which we are going to study is the effect of house rent allowance. These two are the new points that we are going to study in this particular example. In the previous lecture also I told you that in each and every example we are going to study 2 to 3 new points. Okay, otherwise the remaining points are common in each and every example. Okay, in each and every example we will study 2 to 3 new points. Okay, so here we will start with this particular example. This is example number 4. Okay, so first we will read the example. The first sentence is Mr. Dheeraj is a government employee working in Pune. Okay, this is the first sentence of this example. Now in the previous 3 examples also I told you that when we read the example we should point out some important points which are useful for our calculation. The first important point is the name of the person. Who is the person? Name is Mr. Dheeraj. Okay, his name needs to be written while computing the income from salary. Correct. आपण ज्या वेळेला कोणत्याही व्यक्तीचं इन्कम कॅल्क्युलेट करतो त्या व्यक्तीचं नाव हे आपल्याला तिथं मेन्शन करावं लागतं. नेम इज मिस्टर धीरज. दिस इज फर्स्ट पॉईंट. देन सेकंड इम्पॉर्टंट पॉईंट इज ही इज ए गव्हर्नमेंट एम्प्लॉई. हा व्यक्ती सरकारीच कर्मचारी आहे. आता व्यक्ती गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे का प्रायव्हेट सेक्टर एम्प्लॉई आहे ह्याचा वापर कशासाठी तर एकच वापर असतो, तो म्हणजे ओनली द गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आर एलिजिबल फॉर द डिडक्शन ऑफ एंटरटेनमेंट अलावन्स अंडर सेक्शन 16. आपण ज्या वेळेला ग्रॉस सॅलरी कॅल्क्युलेट करतो, ग्रॉस सॅलरीच्या नंतर त्यातून डिडक्शन्स हे आपण वजा करतो, डिडक्शन्स अंडर सेक्शन 16. त्या डिडक्शन्समध्ये जी एंटरटेनमेंट अलावन्सची डिडक्शन आहे ती फक्त आणि फक्त गव्हर्नमेंट एम्प्लॉईलाच मिळते. ओनली द गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आर एलिजिबल टू गेट द डिडक्शन ऑफ एंटरटेनमेंट अलावन्स. In this particular example it is mentioned that Mr. Dheeraj is a government employee. It means he is eligible to get the deduction of entertainment allowance. या व्यक्तीला एंटरटेनमेंट अलाउन्सचे डिडक्शन ही मिळणार आहे. दिस इज सेकंड इम्पॉर्टंट पॉईंट. अँड थर्ड इम्पॉर्टंट पॉईंट इज ही इज वर्किंग इन पुणे सिटी. हा व्यक्ती कुठे जॉबला आहे तर पुणे शहरामध्ये जॉबला आहे. आता तो जॉबला पुण्यामध्ये आहे याचा अर्थ आपण असा समजून घ्यायचा
वी शुड अज्युम दॅट ही इज लिव्हिंग इन द सिटी ऑफ पुणे. तो पुणे शहरामध्येच राहतोय असं आपल्याला अज्युम करावं लागतं. आता याचा वापर कुठे होतो, तर तो व्यक्ती कुठे राहतो याचा वापर होतो हाऊस रेंट अलाउन्सचा कॅल्क्युलेशन करताना. ओके, आपल्या देशामध्ये देशातील प्रमुख 4 शहरं आहेत, मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कोलकाता. ह्या 4 शहरांसाठी नियम वेगळे आहेत आणि या 4 शहरांव्यतिरिक्त इतर सर्व कोणतेही शहर असेल तर त्याच्यासाठी नियम वेगळे आहेत. ओके, हा व्यक्ती पुण्यामध्ये राहतो त्यामुळे मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता सोडून इतर जे काही सिटीज किंवा व्हिलेजेस आहे त्याच्यामध्ये हे पुणे शहर हे येतं. त्याचा वापर आपल्याला हाऊस रेंट अलाउन्सच्या कॅल्क्युलेशन करताना करावा लागतो. ओके, सो in the first sentence 3 things are important. First thing is name of person, it is Mr. Dheeraj. Second important thing is he is government employee, and third thing is he is working, he is living in Pune city. These are the 3 points. Now after that the next part is from the following details calculate his income from salary for assessment year 21-22. Okay, in this particular example we are given 12 points, and with the help of these 12 points we have to calculate his income from salary. आपण पाठीमागच्या 3 एक्झाम्पल्स प्रमाणेच प्रत्येक पॉईंट वाचायचा आणि लगेच त्याचं पोस्टिंग सुद्धा करायचं आहे. म्हणून त्यासाठी एक्झाम्पलचे पॉईंट्स वाचण्यापूर्वी आपण सोल्युशनचा फॉर्मॅट पहिल्यांदा ड्रॉ करूया. ओके, आपल्याला माहिती आहे की सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला व्यक्तीचं नाव मेन्शन करावं लागतं. In this particular example, the name of person is Mr. Dheeraj. So first we should mention his name on the first line at the center. आपण ज्या वेळेला इन्कम कॅल्क्युलेट करायला सुरुवात करतो त्यावेळेला पहिल्यांदा त्या व्यक्तीचं नाव काय आहे ते आपल्याला मेन्शन करावं लागतं. व्यक्तीचं नाव आहे मिस्टर धीरज, ते आपण मेन्शन केलं. त्याच्यानंतर आपण काय कॅल्क्युलेट करतोय, हिअर वी आर कॅल्क्युलेटिंग इन्कम फ्रॉम सॅलरी. Okay, so it should be mentioned on the second line that we are computing the income from salary. आपण सॅलरी इन्कम कॅल्क्युलेट करतोय हे सेकंड लाईनला मेन्शन करावं लागतं. आणि कोणत्या असेसमेंट इयरसाठी, असेसमेंट इयर 21-22. इट शुड बी मेन्शन्ड ऑन द थर्ड लाईन फॉर असेसमेंट इयर 21-22. ओके, these 3 points we have to mention before starting to calculate the income from salary. First point is the name of person whose income we are calculating. पहिल्यांदा ज्या व्यक्तीचे इन्कम कॅल्क्युलेट करतोय त्या व्यक्तीचं नाव मेन्शन करावं लागतं. ऑन द सेकंड लाईन वी हॅव टू मेन्शन विच इन्कम वी आर कॅल्क्युलेटिंग. आपण कोणते इन्कम कॅल्क्युलेट करतोय, तर आपण इन्कम फ्रॉम सॅलरी कॅल्क्युलेट करतोय हे मेन्शन करायचं. अँड ऑन द थर्ड लाईन वी हॅव टू मेन्शन द असेसमेंट इयर फॉर विच वी आर कॅल्क्युलेटिंग द इन्कम. तिसऱ्या लाईनला आपण कोणत्या असेसमेंट इयरचे इन्कम कॅल्क्युलेट करतोय हे मेन्शन करावं लागतं. And now after mentioning these 3 points, now we have to draw the format for computing the salary income. And we know that the format includes 3 columns. First column is particulars, second one is amount in rupees, and third column is also amount in rupees. These 3 columns which we have to draw for 1 or 1.5 page of the notebook. नोटबुकच्या 1 ते 1.5 पेज आपल्याला हे 3 कॉलम हे ड्रॉ करावे लागतात. And after drawing these 3 columns, now we can start with 1, 2, 3, 4, 5, 6. जे काय आपल्याला एक्झाम्पलमध्ये पॉईंट्स दिलेले आहेत, या एक्झाम्पलमध्ये 12 पॉईंट्स आहेत, त्या प्रत्येक पॉईंटचं पोस्टिंग आपण इथं करणार आहोत. ओके, दिस इज द फॉर्मॅट फॉर कॉम्प्युटिंग द इन्कम फ्रॉम सॅलरी. हा इन्कम फ्रॉम सॅलरी कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्मॅट आहे. आता आपण एक एक पॉईंट बघूया आणि त्याचं लगेच पोस्टिंगसुद्धा करणार आहोत. रीड द फर्स्ट पॉईंट. फर्स्ट पॉईंट इज बेसिक सॅलरी ₹25,000 पर मंथ. बेसिक सॅलरी म्हणजे मूळ पगार. ओके, इन ईच अँड एव्हरी एक्झाम्पल ऑन दिस पर्टिक्युलर टॉपिक, एव्हरी एक्झाम्पल स्टार्ट्स विथ बेसिक सॅलरी. बेसिक सॅलरी मीन्स बेसिक पे. In Marathi it is called as a मूळ पगार. ओके, अँड ॲज पर द रूल इट इज फुल्ली टॅक्सेबल. आपण पाठीमागच्या 3 एक्झाम्पल्समध्ये त्याचे नियम पाहिलेले आहेत. नियम काय आहे, बेसिक सॅलरी इज फुल्ली टॅक्सेबल, नो एनी ॲडजस्टमेंट.
आपल्याला महिन्याची रक्कम दिलेली असते, त्याला फक्त गुणिले 12 महिने केलं की आपल्याला वर्षाचा पगार मिळतो आणि तो पगार हा पूर्णपणे टॅक्सेबल आहे, त्याच्यावरती काहीही ॲडजस्टमेंट नसते. एक्झाम्पलमध्ये महिन्याचा पगार किती आहे? 25,000. हा एका महिन्याचा आहे. मग वर्षाचा कॅल्क्युलेट कसा करायचा? आपण इन्कम हे वर्षाचं कॅल्क्युलेट करतो आणि एका वर्षामध्ये 12 महिने असतात, म्हणून महिन्याचा बेसिक पगार, हेडिंग दिलं बेसिक सॅलरी, खाली कंसामध्ये महिन्याचा किती पगार सांगितलं आहे? 25,000. वर्षाचं कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने, म्हणजे वर्षभराची किती अमाऊंट आली? अमाऊंट आली 3,00,000 रुपये. ओके, दिस इज द फर्स्ट पॉईंट, दॅट इज बेसिक सॅलरी. बेसिक सॅलरीला मराठीमध्ये मूळ पगार असं म्हटलं जातं आणि हा बेसिक सॅलरी जी असते ही प्रत्येक एक्झाम्पलमध्ये येते. प्रत्येक वेळेला एक्झाम्पलची सुरुवात ही बेसिक सॅलरीनंच होते आणि ती पूर्णपणे ही टॅक्सेबल आहे. फक्त महिन्याची रक्कम दिलेली असते, तर त्याला फक्त गुणिले 12 महिने केलं की आपल्याला वर्षभराची रक्कम ही मिळते. ओके, दिस इज द फर्स्ट पॉईंट. नाव द सेकंड पॉईंट. सेकंड पॉईंट काय बघा, तर डिअरनेस अलाउन्स तो आहे 2,000 पर मंथ. डिअरनेस अलाउन्सचा अर्थ होतो महागाई भत्ता. आता डिअरनेस अलाउन्सचा नियम पण आपण पाहिलेला आहे. डिअरनेस अलाउन्स म्हणजे सांगितलं महागाई भत्ता, त्याला सुद्धा तोच नियम आहे. इट इज फुल्ली टॅक्सेबल अँड नो एनी ॲडजस्टमेंट. जी काय रक्कम मिळाली असेल ती पूर्णपणे टॅक्सेबल असते. महिन्याची रक्कम दिली असेल तर त्याला फक्त गुणिले 12 महिने करा, आपल्याला पूर्ण वर्षभराची रक्कम ही मिळते. बघा एक्झाम्पलमध्ये महिन्याची रक्कम किती आहे बघा. एक्झाम्पलमध्ये सांगितले महिन्याची डिअरनेस अलाउन्सची रक्कम आहे 2,000 रुपये. महिन्याचे 2,000, मग वर्षाचे कॅल्क्युलेट करण्यासाठी फक्त गुणिले 12 महिने. बघा सेकंड हेडिंग दिलं डिअरनेस अलाउन्स, नेक्स्ट लाईनला ब्रॅकेटमध्ये ₹2,000 पर मंथ. महिन्याचे 2,000, वर्षाचे कॅल्क्युलेट करण्यासाठी इंटू 12 मंथ्स. अमाऊंट किती आली? तर अमाऊंट आली 24,000 रुपये. मंथली अमाऊंट इंटू 12 मंथ्स, ती झाली आपली वर्षभराची अमाऊंट. इट इज फुल्ली टॅक्सेबल. दीज आर द 2 पॉईंट्स. नाव द थर्ड पॉईंट. थर्ड पॉईंट आहे तो म्हणजे बोनस. किती रक्कम आहे? 40,000 रुपये. पर मंथ आहे का पर ॲनम आहे सांगितलेलं नाही. आणि आपल्या राज्यामध्ये किंवा आपल्या देशामध्ये बोनस इज ओनली पेड फॉर सिंगल टाईम और ओनली वन्स इन अ इयर. वर्षभरातून एकदाच, जनरली ऑन द ऑकेजन ऑफ दिवाळी फेस्टिवल द बोनस इज पेड. जनरली वर्षातून एकदा आणि शक्यतो दिवाळीला बोनस हा पेड केला जातो, त्यामुळे तो वर्षातून एकदाच मिळतो. त्यामुळे ती वर्षभराची बोनसची रक्कम ही तेवढीच आहे. किती बोनस मिळाला आहे? बोनस मिळालेला आहे 40,000 रुपये. बोनस मिळाले म्हणजे पैसे मिळाले. पैसे मिळाले ते पूर्णपणे टॅक्सेबल आहेत. आपण बोनससाठीचा सुद्धा नियम पाहिलेला आहे बघा. बोनससाठीचा नियम काय आहे, तर बोनस जेवढा काय मिळतो तो पूर्णपणे बघा, बोनस रिसिव्ड इट इज फुल्ली टॅक्सेबल, नो एनी ॲडजस्टमेंट. पाठीमागच्या एक्झाम्पल्समध्ये देखील हा पॉईंट आलेला. बोनस जेवढा मिळतो तो सर्व टॅक्सेबल असतो. आपल्याला बोनस मिळाला आहे 40,000, तो सर्व टॅक्सेबल, म्हणून नाव लिहिलं बोनस आणि अमाऊंट आउटर कॉलमला किती? 40,000 रुपये. ओके, दिस इज द थर्ड पॉईंट. आता त्याच्यानंतर फोर्थ पॉईंट बघा. फोर्थ पॉईंट इज इंटरेस्ट ऑन RPF @ 10%, अमाऊंट इज ₹15,000. प्रॉव्हिडंट फंडावरचं जे काय अकाउंट आहे त्याच्यावरती 10% व्याज मिळालं. किती व्याज मिळालं? व्याज मिळालं 15,000 रुपये. 10% 15,000 व्याज मिळालं. आता प्रॉव्हिडंट फंडावरती आपल्याला व्याज मिळतं, त्याचा नियम पण आपल्याला माहिती आहे. आपण पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये पाहिलेलं आहे की इंटरेस्ट रिसिव्ड इट इज पार्टली टॅक्सेबल. आपल्याला जे काही एकूण व्याज मिळतं त्यापैकी 9.5% व्याज माफ असतं आणि उरलेलंच फक्त व्याज हे टॅक्सेबल असतं. 9.5% व्याज हे माफ आहे. आपल्याला व्याज किती मिळालं? व्याज मिळताना मिळाले 10%. मग 10 पैकी 10% व्याज मिळालं, त्यातले 9.5% हे आपल्याला माफ आहे. वरचे जे काही जादाच्या 0.5% आहे तेवढाच फक्त टॅक्सेबल. मग आता लिहिण्याची पद्धत बघा. व्याज मिळाले किती आपल्याला? तर व्याज मिळाले किती? 15,000 रुपये. म्हणून बघा, इंटरेस्ट ऑन RPF @ 10%, अमाऊंट इनर कॉलमला घेतली 15,000. जेवढे व्याज मिळालं ते लिहिलं. त्यातून लेस एक्झम्प्ट, माफ किती करायचे सांगितलं आत्ताच? 9.5%. 9.5% व्याज हे माफ आहे. आता त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं? तर 9.5%चं व्याज किती? पहिल्यांदा व्याज मिळाले किती? 15,000, ती रक्कम घ्या.
हे व्याज जे 15,000 मिळालं ते किती टक्क्याने मिळालं होतं? 10%. म्हणून तिथं डिवायडेड बाय 10 करा. ओके, 10% मिळालं म्हणून डिवायडेड बाय 10 आणि गुणिले माफ किती करायचं तर 9.5 म्हणून गुणिले 9.5. ओके, 15,000 भागिले 10 गुणिले 9.5 म्हणजे माफ किती होणार आहे? 14,250. मिळताना व्याज 15,000 मिळालं, त्यातले 14,250 माफ, वजाबाकी बाहेर किती आली तर ती आली फक्त 750 रुपये. ओके, ईच अँड एव्हरी एम्प्लॉई ओपन्स a provident fund account and he deposits certain money every month in that particular account. मग त्या अकाउंटमध्ये जे काय पैसे जमा होतात त्या जमा झालेल्या पैशावरती व्याज मिळतं आणि हे जे व्याज मिळतं त्या व्याजापैकी 9.5% व्याज हे माफ आहे. आपल्याला या एक्झाम्पलमध्ये सांगितले व्याज मिळालं 10%, 10 पैकी 9.5% माफ, अर्धा टक्काच फक्त टॅक्सेबल. त्या अर्ध्या टक्क्याची अमाऊंट किती आली तर ती आली 750 रुपये. ओके, दिस इज द कॅल्क्युलेशन फॉर इंटरेस्ट ऑन RPF. जे काही प्रॉव्हिडंट फंडावरचं व्याज मिळतं त्याचं कॅल्क्युलेशन हे या प्रकारे केलं जातं. आता पॉईंट नंबर 5 जो ह्या एक्झाम्पलमध्ये पहिल्यांदा आला आहे. आत्तापर्यंतच्या तिन्ही एक्झाम्पलमध्ये हा पॉईंट कधीही आलेला नव्हता. त्यामुळे केअरफुली बघा काय सांगितलं आहे. एम्प्लॉयर्स ऑब्लिक कंपनीज कॉन्ट्रीब्युशन टू RPF. ओके, हा व्यक्ती गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे, सरकारी कर्मचारी आहे. हे जे काही एम्प्लॉई आहे त्याच्या कंपनीनं म्हणजेच एम्प्लॉयरनं म्हणजेच गव्हर्नमेंटनं, हा गव्हर्नमेंट एम्प्लॉई म्हणजे गव्हर्नमेंट हे झालं एम्प्लॉयर, गव्हर्नमेंटनं याच्या प्रॉव्हिडंट फंडामध्ये काय कॉन्ट्रीब्युशन केलं. कॉन्ट्रीब्युशन म्हणजे पैसे जमा केले. किती जमा केले तर 15% ऑफ सॅलरी. पगाराच्या 15% रक्कम याच्या खात्यामध्ये जमा केलेली आहे. आणि हे कुणी जमा केली तर एम्प्लॉयर म्हणजेच कंपनी म्हणजेच गव्हर्नमेंटने. हा गव्हर्नमेंट एम्प्लॉई ना, त्यामुळे गव्हर्नमेंट हे झालं त्याच्यासाठी एम्प्लॉयर. आता बघा, कंपनी किंवा गव्हर्नमेंट असेल हे आपल्या एम्प्लॉईच्या अकाउंटमध्ये बघा काय सांगितलेलं आहे. वर्किंग नोट त्यासाठी आपण तयार केले. कंपनीज कॉन्ट्रीब्युशन टू RPF काय सांगितले बघा. एव्हरी मंथ अन एम्प्लॉयर डिपॉझिट सर्टन अमाऊंट इन द PF अकाउंट ऑफ एम्प्लॉईज. प्रॉव्हिडंट फंड ही कन्सेप्ट काय आहे तर रिटायरमेंट नंतरच्या आयुष्यासाठी प्रत्येक महिन्याला पगारामधून काही रक्कम वजा केली जाते आणि ती रक्कम PF अकाउंटमध्ये जमा केली जाते. ओके, आणि ते पैसे जे जमा दर महिन्याला कटिंग करून त्यामध्ये जमा केले जातात. एम्प्लॉई स्वतःच्या पगारातून काही पैसे जमा करतो, तसंच जो एम्प्लॉयर आहे कंपनी आहे ती सुद्धा त्या अकाउंटमध्ये पैसे जमा करते. म्हणजे दर महिन्याला 2 मार्गाने पैसे जमा होतात. एक म्हणजे एम्प्लॉईचे स्वतःच्या पगारातील काही पैसे आणि दुसरं म्हणजे गव्हर्नमेंटनं किंवा कंपनीनं खात्यामध्ये जमा केलेले पैसे. ओके, मग कंपनीनं म्हणजेच गव्हर्नमेंटने एम्प्लॉईला हातात पैसे देण्याऐवजी ते पैसे त्या एम्प्लॉईच्या त्या कर्मचाऱ्याच्या PF अकाउंटमध्ये पैसे जमा केले. किती जमा केले सांगितले तर आपल्या एक्झाम्पलमध्ये सांगितले 15% ऑफ सॅलरी एवढे पैसे जमा केले. आता त्याच्यासाठी नियम काय बघा तर आउट ऑफ टोटल अमाऊंट डिपॉझिटेड बाय एम्प्लॉयर. कंपनीनं किंवा गव्हर्नमेंटनं जेवढे पैसे खात्यात जमा केले असतील त्यापैकी 12% ऑफ सॅलरी इज एक्झम्प्ट. ओके, अँड रिमेनिंग अमाऊंट इज टॅक्सेबल. ओके, पगाराच्या 12% रक्कम ही माफ आहे, त्याच्यापेक्षा जी काही जादाची रक्कम असेल तेवढी टॅक्सेबल आहे. ओके, आता आपल्या एक्झाम्पलमध्ये सांगितले 15% रक्कम ही जमा केली पगाराच्या 15%. मग आता पगार म्हणजे काय 15% हे कळालं, पण कशाच्या 15% तर सॅलरीच्या असं सांगितलेलं आहे. बघा आपल्या एक्झाम्पलमध्ये वाक्य काय आहे. एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे की कंपनीने किती जमा केलेत गव्हर्नमेंटनं 15% ऑफ सॅलरी. मग आता प्रश्न येतो की सॅलरी म्हणजे काय. ओके, सॅलरीमध्ये काय काय येतं तर आपण जेव्हा थेरॉटिकल पार्ट पाहिला त्यावेळेला सांगितलं की जेव्हा आपण प्रॉव्हिडंट फंडाचं कॅल्क्युलेशन करतो त्यावेळेला सॅलरीमध्ये 2 गोष्टी येतात. एक म्हणजे बेसिक सॅलरी आणि दुसरं म्हणजे DA फॉर रिटायरमेंट. बेसिक सॅलरी किती आपली बघा सोल्युशनमध्ये आपण घेतलेलं आहे. बेसिक सॅलरी आपण मगाशी किती घेतली 3 लाख रुपये. बघा ती घेतली इथं बेसिक सॅलरी 3 लाख आणि परत घ्यायचे प्लस DA फॉर रिटायरमेंट. DA किती आहे बघा DA एकूण आहे 24,000. तो घ्यायचा DA किती 24,000. एकूण सॅलरी आली किती दोन्हींची बेरीज ती आली 3,24,000. ओके, ही आली एकूण सॅलरी.
3,24,000. आता ही सॅलरी आहे 3,24,000, त्याचा आपल्याला पुढे वापर हा होणार आहे. बघा एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे की कंपनीनं 15% रक्कम जमा केली. किती जमा केली? 15. आत्ताच आपण नियम वाचला, त्यापैकी 12% माफ. मग 15तून 12 गेले, राहिले किती? फक्त 3%. 3%च फक्त टॅक्सेबल. आता आपण हे रेडीमेड पण डायरेक्ट कॅल्क्युलेशन करू शकतो किंवा नेहमीप्रमाणे कॅल्क्युलेशन करायचं. पहिल्यांदा किती जमा झाले ती रक्कम लिहा, त्यातून वजा काही करायचे ते लिहा आणि उरलेली रक्कम ही टॅक्सेबल. ओके, 15% कंपनीनं म्हणजेच गव्हर्नमेंटनं जमा केलेले आहेत. बघा आता लिहिण्याची पद्धत, कंपनीज कॉन्ट्रीब्युशन टू RPF. एक्झाम्पलमध्ये सांगितले 15%, 15% ऑफ सॅलरी. आपली सॅलरी आली होती किती? सॅलरी आली 3,24,000, त्याच्या 15%. बघा 3,24,000च्या 15% ते येतं 48,600. तुम्ही कॅल्क्युलेटरवरती करून बघा. आपली सॅलरी 3,24,000 आली आहे, त्याच्या 15% ते येतं 48,600. 15% रक्कम खात्यात जमा केली. आता त्यापैकी माफ किती आहे तेवढी वजा करा. किती माफ होते? पगाराच्या 12%. आपण आत्ताच पगार कॅल्क्युलेट केलेला आहे. पगार किती आहे? 3,24,000, त्याला गुणिले 12% करा. मग 3,24,000च्या 12% ती अमाऊंट येते 38,880. ओके, म्हणजे कंपनीने 15% रक्कम जमा केली, ती 48,600. त्यातून 12% रक्कम माफ होते आणि जादाची रक्कम किती फक्त आली? तर 9,720, तेवढीच फक्त टॅक्सेबल. आता ही जे 9,720 अमाऊंट आहे ही आपण रेडीमेड पण कॅल्क्युलेट कशी करू शकतो बघा. एक्झाम्पलमध्ये सांगितले कंपनीनं 15% जमा केलेत, पगाराच्या 15%. त्यापैकी नियम आहे की 12% माफ. 15तून 12 गेले, जादाचे किती टक्के आहेत? फक्त 3% फक्त जादाचे आहेत. मग आपला 3%, पगाराच्या 3%. आपला पगार किती आला या व्यक्तीचा? 3,24,000 एवढा पगार आहे. त्या 3,24,000च्या डायरेक्ट 3% जरी आपण कॅल्क्युलेशन केलं तरी ही अमाऊंट एवढीच येणार आहे, 9,720 रुपये. ओके, नियम काय सांगतो की प्रत्येक एम्प्लॉईचं प्रॉव्हिडंट फंडाचं अकाउंट असतं. त्या प्रॉव्हिडंट फंडाच्या अकाउंटमध्ये दर महिन्याला 2 मार्गाने पैसे जमा होतात. एक म्हणजे एम्प्लॉईच्या पगारातून काही रक्कम कट करून त्या खात्यात जमा होते, हे एक. आणि दुसरं, काही रक्कम एम्प्लॉयर म्हणजेच कंपनी, ओके, ही त्या एम्प्लॉईच्या खात्यामध्ये पैसे जमा करते. मग कंपनीनं जे खात्यात पैसे जमा केलेले आहेत एम्प्लॉईच्या खात्यामध्ये, ते पैसे एम्प्लॉईच्या खात्यात आलेत, त्यामुळे एम्प्लॉईचंच ते इन्कम आहे. त्यापैकी 12% ऑफ सॅलरी एवढं माफ आहे आणि उरलेलं जे काय आहे तेवढंच फक्त आहे ते टॅक्सेबल. ओके, दिस इज द न्यू पॉईंट इन धिस पर्टिक्युलर एक्झाम्पल. हे जे एक्झाम्पल आपण घेतोय त्यामध्ये पहिल्यांदाच हा पॉईंट हा आलेला आहे की कंपनीनं एम्प्लॉईच्या PF अकाउंटमध्ये पैसे जमा केले, तर त्यापैकी 12% रक्कम ही माफ आहे आणि उरलेली रक्कम फक्त टॅक्सेबल. त्यासाठी 12%, सॅलरीच्या 12%, सॅलरी म्हणजे काय? तर बेसिक पे आणि DA फॉर रिटायरमेंट, त्याप्रमाणे आपण कॅल्क्युलेशन हे केलं पाहिजे. दिस इज पॉईंट नंबर 5. पुढचा पॉईंट बघा. पुढचा पॉईंट आहे पॉईंट नंबर 6. एंटरटेनमेंट अलाउन्स 1,000 पर मंथ. एंटरटेनमेंटसाठी महिन्याला 1,000 मिळाले. आपण पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. एंटरटेनमेंट कुणाचं? तर स्वतःचं आणि घरातल्यांचं. किती मिळाले? महिन्याला 1,000, म्हणजे वर्षाचे मिळाले 12,000 आणि ते फुल्ली टॅक्सेबल आहे. हे आपण प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये सुद्धा पाहिलं आहे की एंटरटेनमेंट अलाउन्स रिसिव्ड इट इज फुल्ली टॅक्सेबल. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे गॅस बिल ऑफ ₹5,000 पेड बाय द कंपनी. गॅसचं 5,000चं बिल आहे ते कंपनीनंच पेड केलं. आता आपल्याला माहिती आहे की आपल्या घरामध्ये गॅस लागतो, पाणी लागतं, लाईट लागते. घरातलं लाईट बिल, पाणी बिल, गॅस बिल पेड करणं हा आपला घरगुती खर्च आहे, आपला पर्सनल खर्च आहे. आणि हा आपला पर्सनल खर्च कुणी पेड केला आहे? कंपनीने पेड केला. आता साहजिक आहे की आपला खर्च जर कंपनीने पेड केला, आपला पर्सनल एक्सपेन्सेस जर कंपनीने पेड केला, तर ॲटोमॅटिकली आपल्याला फायदा होणार आहे. मग हा फायदा टॅक्सेबल का माफ? तर त्याच्यासाठी साधा नियम आहे की नॉर्मली पर्सनल खर्च जर कंपनीने पेड केला तर तो फायदा पूर्णपणे टॅक्सेबल असतो. फक्त त्याला 4 एक्सेप्शन्स आहेत. ओके, ते पुढे दिलेले आहेत. ओके, गॅस बिल असू, पाणी बिल असू किंवा लाईट बिल असू. आपल्याला आत्ता सांगितले ते गॅस बिल आहे. गॅस बिल कंपनीने पेड केलं
त्यामुळे आपले 5,000 वाचले, आपल्याला फायदा झाला. आणि किती फायदा झाला? 5,000. तो फायदा फुल्ली टॅक्सेबल आहे. जेवढा फायदा झालेला आहे तो पूर्णपणे असतो टॅक्सेबल. म्हणून बघा लिहिलं गॅस बिल पेड बाय कंपनी, अमाऊंट आहे तशी सर्व किती? 5,000 रुपये. हा आपला घरगुती खर्च आहे. घरगुती खर्च कंपनीने पेड केल्यामुळे आपले पैसे वाचले, फायदा झाला. तो फायदा पूर्णपणे आहे टॅक्सेबल. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट नंबर 8 बघा, फ्री मील. मील म्हणजे जेवण ऑफ ₹55 ईच फॉर 300 डेज. पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये पण ही ॲडजस्टमेंट होती की कंपनीनं एम्प्लॉयला जेवण फ्रीमध्ये दिलं. सकाळी एम्प्लॉय 9-9:30ला कंपनीत येतो, संध्याकाळी 5-6पर्यंत काम करतो. मग सकाळचं जेवण नॉर्मली कंपनी आपल्या एम्प्लॉयला देते. ओके. काही कंपन्या कन्सेशनल रेटमध्ये देतात, काही कंपन्या फ्रीमध्ये देतात. इथं या एम्प्लॉयला जेवण फ्रीमध्ये मिळाले. एक जेवण किती रुपयाचं आहे? 55 रुपयाचं आहे. किती दिवस जेवण मिळालं? 300 दिवस जेवण मिळालं. आता आपल्याला नियम माहिती आहे. आपण जेवणाचा नियम हा पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये सुद्धा पाहिलेला आहे. जेवणासाठी काय नियम आहे? तर कंपनीनं जर जेवण प्रोव्हाइड केलं तर त्यापैकी जेवण किती रुपयाचं आहे? 55 रुपयाचं एक. त्यापैकी माफ किती रुपये होतात? तर एका जेवणाचे 50. 55चं जेवण त्यातले 50 माफ, म्हणजे जादा किती? फक्त 5 रुपये. एका जेवणाचे 5 रुपये टॅक्सेबल. एका जेवणाचे 5. किती दिवस जेवण मिळालं सांगितलं? 300 दिवस. म्हणून एका जेवणाचे 5 असे 300 दिवसांचे किती झाले? तर 1,500 एवढीच रक्कम येणार आहे टॅक्सेबल. फक्त आता लिहायचं कसं? तर एक जेवण कितीचं आहे? 55 रुपयाचं आहे. पहिल्यांदा जेवण किती मिळालं ती अमाऊंट तिथे मेन्शन करावी लागते. बघा, फ्री मील रिसिव्ड. फ्रीमध्ये जेवण मिळालं. कितीचं? एक जेवण 55 रुपयाचं, असं 300 दिवस मिळालं जेवण 16,500चं. त्यापैकी काही रक्कम होते माफ. आत्ताच नियम पाहिला की 50 रुपये पर जेवण एवढे माफ होतात. एका जेवणाचे 50 माफ आणि गुणिले किती दिवस जेवण मिळाले? 300 दिवस. म्हणजे 50 गुणिले 300 म्हणजे 15,000 माफ झाले. 16,500चं जेवण मिळालं, त्यातनं 15,000 माफ करा, वजा बाकी बाहेर किती? तर 1,500. हे जे उत्तर आपलं आलेलं आहे 1,500, हे आपण मगाशी रेडीमेड अशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलेलं 1,500 रुपये. जेवणासाठी नियम आहे हा आपल्याला तोंडपाठ असणं गरजेचं आहे की जर एखादी कंपनी आपल्या एम्प्लॉयला जेवण फ्रीमध्ये देत असेल तर जे फ्रीमध्ये जेवण दिलं जातं त्यापैकी 50 रुपये पर जेवण एवढं जेवण हे माफ आहे. जादा जी काही रक्कम असेल तेवढीच फक्त आहे ती टॅक्सेबल. ओके. दिस इज पॉईंट नंबर 8. आता पुढचा पॉईंट बघा, पॉईंट नंबर 9 मोबाईल बिल ऑफ ₹2,000 पेड बाय कंपनी. मोबाईलचं बिल कंपनीने पेड केलं. आता आपल्या घरातला टेलिफोन असेल किंवा आपला स्वतःचा मोबाईल फोन असेल, हे आपण स्वतःसाठी वापरतो, बरोबर. त्यामुळे त्या मोबाईलचं बिल पेड करणं हा आपला पर्सनल खर्च आहे, बरोबर. आणि आपला पर्सनल खर्च कंपनीनं पेड केला. साहजिक आहे, आपल्या मोबाईल बिल कंपनीनं भरलं. बिल कंपनीनं भरल्यामुळे आपले पैसे वाचले, आपल्याला फायदा झाला. हा फायदा मग टॅक्सेबल आहे का माफ? तर त्याच्यासाठी नॉर्मली पर्सनल खर्च जर कंपनीने पेड केला, आपल्याला फायदा झाला की तो टॅक्सेबलच असतो. मात्र त्याला 4 एक्सेप्शन्स आहेत. त्यातलं पहिलं एक्सेप्शन आहे म्हणजे मोबाईल बिल आणि टेलिफोन बिल. आपलं मोबाईल बिल, आपलं टेलिफोन बिल जरी कंपनीने पेड केलं, कंपनीनं पेड केलं असलं तरीसुद्धा तो फायदा आपला माफ मानला जातो. कारण का? कारण मोबाईलचं बिल कंपनी पेड करते म्हणजे तुम्ही त्या मोबाईलचा वापर हा कंपनीच्या कामासाठी सुद्धा करताय. त्यामुळं ते कंपनीसाठीचंच पैसे असं मानून तो आपल्याला वैयक्तिक फायदा काही नाही असं समजून मोबाईल बिल जरी कंपनीने पेड केलं असलं तरी आपल्याला वैयक्तिक फायदा नसतो असं मानलं जातं आणि त्यामुळे तो फायदा हा पूर्णपणे हा माफ आहे. ओके. त्यामुळे मोबाईल बिल कंपनीने पेड केलं, कंपनीचे आपले पैसे वाचले, फायदा आहे. आणि तो फायदा जो आहे तो पूर्णपणे हा एक्झम्प्ट आहे, माफ आहे. तर मोबाईल बिल पेड बाय कंपनी इथं काय येणार आहे? तर इथे येणार आहे एक्झम्प्ट. हा फायदा पूर्णपणे हा माफ आहे. त्यामुळे तिथं अमाऊंट ही नील लिहा किंवा डॅश लिहा किंवा तिथे एक्झम्प्ट असा शब्द लिहिला तरी चालेल.
कंपनीनं मोबाईल बिल पेड केलेलं आहे, आपल्याला फायदा झालेला आहे, फायदा झाला असला तरी तो पूर्णपणे माफ आहे, त्यामुळे अमाऊंट कॉलममध्ये एक्झाम किंवा इथं डॅश केलं तरी चालेल. ओके, हे पूर्णपणे माफ. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बघा, पॉईंट नंबर 10. हा पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये सुद्धा होता. पॉईंट काय बघा की ट्रान्सपोर्ट अलाउन्स रिसिव्ड 4,500 पर मंथ. ट्रान्सपोर्टेशनच्या खर्चासाठी महिन्याला 4,500 मिळाले आणि एम्प्लॉई इज हँडिकॅप्ड. एम्प्लॉई हँडिकॅप आहे असं आपल्या एक्झाम्पलमध्ये सांगितलेलं आहे. आता ट्रान्सपोर्ट अलाउन्सचा नियम काय, ट्रान्सपोर्ट अलाउन्स कशासाठी दिला जातो, तर डेलीचं जे काय ट्रान्सपोर्टेशन आहे, घरातनं ऑफिसला आणि ऑफिसमधून घरी, त्या खर्चासाठी हे ट्रान्सपोर्ट अलाउन्स दिला जातो. आता याला नियम काय, ट्रान्सपोर्टेशनच्या खर्चासाठी किती पैसे मिळाले ते घ्या, त्यातून काही रक्कम माफ करा आणि उरलेली रक्कम ही टॅक्सेबल. माफ करायची किती, त्याला नियम आहे, माफ करतात 3,200 पर मंथ. महिन्याचे 3,200 रुपये माफ होऊ शकतात, पण कोणासाठी, हँडिकॅप्ड असेल किंवा ब्लाइंड असेल तर. आपल्या एक्झाम्पलमध्ये तो एक व्यक्ती हँडिकॅप्ड आहे, म्हणजे त्याला एकूण रकमेपैकी महिन्याला 3,200 रुपये हे माफ होणार आहेत. बघा मग आपल्या एक्झाम्पलमध्ये ट्रान्सपोर्टेशनसाठी किती मिळाले, पैसे मिळाले किती, 4,500 पर मंथ एवढे मिळाले. मग एकूण मिळाले किती बघा, ट्रान्सपोर्ट अलाउन्स रिसिव्ड महिन्याला 4,500 प्रमाणे 12 महिन्याचे मिळाले किती, 54,000 मिळाले. मिळाले 54,000, त्यातनं माफ किती करायचे, आपण आत्ताच नियम पाहिलेला आहे की ट्रान्सपोर्टेशनसाठी जे काय पैसे मिळतात, ट्रान्सपोर्टसाठी जे पैसे मिळतात त्यापैकी किती रक्कम माफ आहे आणि किती रक्कम टॅक्सेबल आहे. बघा, ट्रान्सपोर्टेशनसाठी जेवढे पैसे मिळतात त्यापैकी महिन्याला 3,200 रुपये एवढी रक्कम ही माफ आहे. महिन्याचे 3,200 म्हणून कंसात दिलेले एक्झाम ₹3,200 महिन्याचे गुणिले 12 महिने असे माफ झाले 38,400. रेश सोडून वजाबाकी बाहेर ती किती आली तर 15,600. ओके, ट्रान्सपोर्टेशन अलाउन्स हा जो काही डेली ट्रान्सपोर्टेशनचा खर्च आहे हा भागवण्यासाठी दिला जातो. ओके, एकूण मिळालेल्या रकमेपैकी महिना 3,200 रुपये एवढी रक्कम माफ आहे, जादाची रक्कम जे काय असेल तेवढीच फक्त टॅक्सेबल. दिस इज ट्रान्सपोर्टेशन अलाउन्स. आणि लास्ट पॉईंट आहे तो म्हणजे हाऊस रेंट अलाउन्स. हा पहिल्यांदाच आला आहे, त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष द्या. हा अलाउन्स का दिला जातो, अलाउन्स म्हणजे जादाचा पगार. कशासाठी हा जादाचा पगार दिला आहे, तर हा खर्च भागवण्यासाठी. कोणता खर्च, हाऊस रेंट. जर एम्प्लॉईचं स्वतःचं घर नसेल तर त्याला रेंटच्या घरामध्ये, भाड्याच्या घरामध्ये राहावं लागतं, त्याला दर महिन्याला रेंट पेड करावं लागतं, त्याचा हा खर्च आहे. मग हा जो काही खर्च आहे तो भागवण्यासाठी हा हाऊस रेंट अलाउन्स एम्प्लॉईला दिला जातो. त्याला किती रुपये दिलेत कंपनीनं, 6,000 पर मंथ. त्याला हा खर्च भागवण्यासाठी, रेंटचा खर्च भागवण्यासाठी महिन्याला 6,000 मिळतात. मग पहिल्यांदा आपण लिहूया की त्याला एकूण किती मिळाले, हाऊस रेंट अलाउन्स रिसिव्ड मिळाले किती सांगितले, महिन्याला 6,000 म्हणजे 12 महिन्याचे मिळाले किती, त्याला 72,000 मिळाले. 6,000 गुणिले 12 72,000 मिळाले. आता त्यातून काही रक्कम माफ केली जाते नेहमीप्रमाणे. माफ किती करायची, त्यासाठी आपण दुसरी वर्किंग नोट बनवली, वर्किंग नोट नंबर 2. बघा वर्किंग नोट नंबर 2, हाऊस रेंट अलाउन्स. मगाशी अर्थ सांगितला की हा अलाउन्स कशासाठी दिला जातो, तर घराचं रेंट जर पेड करावं लागत असेल तर रेंटचा जो काय खर्च आहे तो खर्च भागवण्यासाठी हा अलाउन्स दिला जातो. मग आता याच्यासाठी नियम काय, तर एकूण जेवढा अलाउन्स मिळालेला आहे त्या कर्मचाऱ्याला त्यापैकी काही रक्कम ही माफ होते. ओके, माफ किती करायची, तर त्याच्यासाठी हे टेबल आहे. ओके, आणि त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला सॅलरी किती त्या एम्प्लॉईची ही फाइंड आउट करावी लागते. जसं आपण मगाशी RPFच्या कॅल्क्युलेशन करताना सॅलरी कॅल्क्युलेट केली, सेम त्याप्रमाणे आत्ता हाऊस रेंट अलाउन्सचं कॅल्क्युलेशन करतोय, त्याच्यासाठी सुद्धा सॅलरी म्हणजे काय, तर सॅलरी म्हणजे बेसिक सॅलरी आणि DA फॉर रिटायरमेंट. आपली बेसिक सॅलरी आणि DA फॉर रिटायरमेंट किती आहे, 3,24,000 एवढं आपलं बेसिक पे आणि DA आहे. तेच इथं घेतलं आहे बघा, 3,24,000. एकूण सॅलरी झाली किती, 3,24,000. जे आपण मगाशी कॅल्क्युलेशन केलेलं होतं तेच सेम कॅल्क्युलेशन आहे. प्रॉव्हिडंट फंड असू किंवा हाऊस रेंट अलाउन्स, त्यासाठी सॅलरीमध्ये 2 गोष्टी येतात, बेसिक सॅलरी आणि DA फॉर रिटायरमेंट. पगार कॅल्क्युलेट केला तो आहे 3,24,000. आता आपल्या एक्झाम्पलमध्ये आपण काय लिहिलं आहे की एकूण हाऊस रेंटच्या खर्चासाठी किती रुपये मिळाले, 72,000 मिळाले. त्यापैकी माफ किती करायचे, तर त्याच्यासाठी नियम आहे की एक्झम्प्ट रक्कम किती होते, तर मिनिमम ऑफ फॉलोइंग 3.
एकूण 3 अमाऊंट कॅल्क्युलेट करायच्या. त्या 3 पैकी जी लहान अमाऊंट असेल, मिनिमम म्हणजे लहान असेल तेवढी रक्कम ही माफ होते. मग आता त्या 3 अमाऊंट कोणत्या? पहिली अमाऊंट असते ॲक्च्युअल हाऊस रेंट अलाउन्स रिसिव्ड. ॲक्च्युली आपल्याला किती अलाउन्स हा मिळालेला आहे. आपल्या एक्झाम्पलमध्ये सांगितले किती रुपये मिळालेत आपल्याला, 72,000 रुपये मिळाले. ती अमाऊंट घेतली 72,000 रुपये, ही एक. दुसरं घ्यायचं असतं रेंट पेड मायनस 10% ऑफ सॅलरी. आपण घराचं किती रेंट पेड करतोय वर्षाचं आणि त्यातनं वजा करा पगाराच्या 10%. मग आपण रेंट पेड किती करतोय बघा, एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे ते ॲक्च्युअल रेंट पेड 4,000 पर मंथ. महिन्याला 4,000 म्हणजे वर्षाचे कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने. 4,000 गुणिले 12 म्हणजे किती रुपये, तर 48,000 रुपये. 4,000 गुणिले 12 म्हणजे 48,000. हे झालं रेंट पेड. त्यातनं लेस करायचे पगाराच्या 10%. आपण पगार आत्ताच कॅल्क्युलेट केला होता किती, 3,24,000. त्याच्या 10% म्हणजे किती, 32,400. 48मधनं 32,400 गेले वजाबाकी किती आली, तर त्याला 15,600. ओके. त्यामुळे दुसरी अमाऊंट घ्यायची असते रेंट पेड मायनस 10% ऑफ सॅलरी, त्याला 15,600. ओके. पहिली रक्कम ॲक्च्युअल हाऊस रेंट अलाउन्स रिसिव्ड, दुसरी रक्कम रेंट पेड मायनस 10% ऑफ सॅलरी, आणि तिसरी घ्यायची असते पगाराच्या 40 किंवा 50. मगाशी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कोलकाता ही देशातली 4 प्रमुख शहरं. या शहरांमध्ये तुम्ही राहत असाल तर 50%. मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाताला 50%चा नियम आहे आणि बाकीच्यांना 40%. हा व्यक्ती पुण्यात राहतोय म्हणजे पगाराच्या 40%. पगार किती आहे, तर 3,24,000 आहे. त्याच्या 40% म्हणजे किती, 1,29,600. 1,29,600. मग आता बघा ह्या 3 अमाऊंट आहेत. ह्या 3 पैकी मिनिमम लहान रक्कम कोणती, तर 15,600. तेवढी रक्कम ही एक्झम्प्ट म्हणजे माफ होणार आहे. किती, 15,600. मग मिळाले होते 72,000, त्यातनं 15,600 वजा करा, वजाबाकी बाहेर किती आली, त्याली 56,400. एकूण हाऊस रेंट अलाउन्स जेवढा मिळालेला त्यातून काही रक्कम माफ केली, उरलेली रक्कम ही टॅक्सेबल. सर्व पॉईंट झालेले आहेत. फक्त एक पॉईंट राहिला आहे प्रोफेशनल टॅक्स पेड, तो आपण डिडक्शनमध्ये तो दाखवला जातो. सर्व पॉईंट झाले, त्यामुळे बेरीज करायची. आउटर कॉलमची बेरीज आली, त्याला 4,66,970. त्याला नाव द्यायचं ग्रॉस सॅलरी. ही जी काय ग्रॉस सॅलरी असते त्यामधून आपण डिडक्शन्स वजा करतो अंडर सेक्शन 16. 3 डिडक्शन्स असतात. पहिली स्टँडर्ड डिडक्शन जी सर्व एम्प्लॉयला मिळते, परमनंट, टेम्पररी, गव्हर्मेंट, प्रायव्हेट सर्वांना किती, 50,000 दिली जाते, ती पहिल्या कॉलमला घेतली. दुसरी डिडक्शन असते प्रोफेशनल टॅक्स पेड. ही डिडक्शन कुणाला मिळते, सर्वांना, परमनंट असो, टेम्पररी असो, गव्हर्मेंट असो नाही तर प्रायव्हेट, सर्वांना मिळते. किती मिळते, आपण टॅक्स पेड किती केला आहे तेवढी. तीच आपलं शेवटचं पॉईंट आहे. महिन्याला पेड केला आहे 200 रुपये. टॅक्स पेड किती केलेला आहे, तर महिन्याला 200 रुपये एवढा टॅक्स हा पेड केलेला आहे. मग तेवढ्याची सर्व डिडक्शन ही मिळेल. बघा 200 रुपये महिन्याला, वर्षाचे 12 महिन्याचे पेड केले 2,400. सर्वांना डिडक्शन मिळते. आणि तिसरे डिडक्शन एंटरटेनमेंट अलाउन्सची. ही कुणाला मिळते, फक्त आणि फक्त गव्हर्मेंट एम्प्लॉईला. आता एक्झाम्पलमध्ये सांगितले की हा व्यक्ती गव्हर्मेंट एम्प्लॉई आहे, मग आता त्याला डिडक्शन किती मिळेल, तर त्याच्यासाठी पण नियम आहे की मिनिमम ऑफ फॉलोइंग 3 अमाऊंट. 3 अमाऊंट कॅल्क्युलेट कराव्या लागतात. पहिली ॲक्च्युअल एंटरटेनमेंट अलाउन्स रिसिव्ड. ॲक्च्युअली एंटरटेनमेंटसाठी किती रुपये मिळाले. बघा आपल्या एक्झाम्पलमध्ये घेतले आपण, एंटरटेनमेंटसाठी किती मिळालेत आपल्याला, 12,000 रुपये मिळालेले आहेत. ते घेतले 12,000, ही एक. दुसरी रक्कम बेसिक सॅलरीच्या 20%. बेसिक सॅलरी जेवढी आपली आहे, बेसिक सॅलरी किती येते, बेसिक सॅलरी बघा 3 लाख रुपये. त्या 3 लाखाच्या या बेसिक सॅलरीच्या 20%, 3 लाखाचे 20% म्हणजे किती, 60,000 रुपये. हे दुसरं. आणि तिसरं मॅक्सिमम लिमिट ते कायद्यामध्येच दिले 5,000चं. ह्या तिन्हीपैकी मग सांगा 12,000, 60,000 आणि 5,000 ह्यातलं मिनिमम म्हणजे लहान काय, लहान आहे 5,000. एवढीच डिडक्शन ही मिळणार आहे. किती, 5,000. आणि नॉर्मली एंटरटेनमेंट अलाउन्स जेवढा मिळतो ना, नॉर्मली डिडक्शन ही शक्यतो 5,000चीच मिळते, कारण बाकीच्या अमाऊंट ह्या मोठ्या असतात. जी लहान अमाऊंट आहे तेवढ्याची डिडक्शन मिळते. त्यामुळे किती मिळेल, ती 5,000 रुपये. ती इथे मेन्शन केलं बघा, डिडक्शन 5,000. अशा 3 डिडक्शन्स आल्या. रेश सोडून बेरीज बाहेर घेतली, बेरीज झाली 57,400.
ग्रॉस सॅलरी होती 466, त्यातनं 57,400 वजा केले, वजाबाकी राहिली 4,09,570. त्याला नाव द्यायचं इन्कम फ्रॉम सॅलरी. ओके, सो दिस इज हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट द इन्कम फ्रॉम सॅलरी. या एक्झाम्पलमध्ये आपण 2 ते 3 नवीन गोष्टी शिकलो. एक म्हणजे कंपनीनं प्रॉव्हिडंट फंडामध्ये काही पैसे जमा केले, आणि दुसरं म्हणजे हाऊस रेंट अलावन्सचे डिडक्शन कॅल्क्युलेशन हे आपण या एक्झाम्पलमध्ये नवीन शिकलेलो आहोत. ओके, दिस इज एक्झाम्पल नंबर 4. यू शुड राईट डाऊन दिस एक्झाम्पल अँड सोल्युशन इन युअर नोटबुक. In the next lecture, we will see another example on this particular topic. So that's it for this particular lecture. Here I will stop. Thank you very much.